नमस्कार. शेतकरी आणि जमीन मालकांसाठी एक प्रचंड मोठी आणि आनंदाची बातमी आहे. हो, जर कुटुंबातल्या शेतजमिनीची वाटणी करायची असेल, तर त्यासाठी जी नोंदणी फी म्हणजे रजिस्ट्रेशन फी लागायची, ती आता पूर्णपणे माफ झाली आहे. चला, या निर्णयाबद्दल सगळं काही सविस्तरपणे समजून घेऊया. खरं तर शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक दिलासा देणार आहे. बऱ्याच वर्षांपासून एक गोंधळ सुरू होता. तो आता कायमचा संपलाय आणि त्यामुळे होतंय काय की कुटुंबातल्या जमिनीचं कायदेशीर वाटप करणं खूप सोपं होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलंय. 0 रुपये. आता कौटुंबिक क्षेत्रजमिनीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ झालंय. म्हणजे आता 1 रुपयाही खर्च करायची गरज नाही. पण हा निर्णय नेमका का आणि कसा घेतला गेला ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. आता हा नियम इतका स्पष्टपणे सांगण्याची गरज का पडली हे समजून घेऊया. कारण ह्याआधी ना काही काळ खूप मोठा गोंधळ सुरू होता आणि ह्याच गोंधळामुळे अनेक शेतकऱ्यांकडून विनाकारण पैसे घेतले जात होते. आणि गंमत बघा, मे 2024 मध्येच मंत्रिमंडळाने शुल्कमाफीला मंजुरी दिली होती. पण तरी सुद्धा काही नोंदणी कार्यालयांमध्ये सर्रास फी आकारली जात होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड कन्फ्युजन झालं होतं की नक्की खरा नियम आहे तरी काय. मग ह्या सगळ्या समस्येवर एक पक्का तोडगा म्हणून शासनाने एक नवीन परिपत्रकच काढलंय आणि यामुळे सगळा गोंधळ आता दूर झाला आहे. राज्य शासनाने ह्या समस्येची गंभीर दखल घेतली आणि 20 एप्रिल 2026 रोजी एक नवीन आणि अगदी स्पष्ट असं परिपत्रक जारी केलं. ह्या एका परिपत्रकामुळे जुना सगळा गोंधळ एकदाचा संपला असं म्हणायला हरकत नाही. हे जे नवीन परिपत्रक आहे ते महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 85चा संदर्भ देतं. आता हे कलम काय आहे तर हे शेत जमिनीच्या अधिकृत वाटणीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. या कायद्याचा उल्लेख केल्यामुळे या निर्णयाला एक भक्कम कायदेशीर आधार मिळाला आहे. चला तर मग या नवीन परिपत्रकामुळे शुल्क माफीची व्याप्ती नेमकी कशी वाढली आहे आणि यात नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, चला हेच बघूया. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, ही जी फी माफी आहे ती आता फक्त कलम 85 अंतर्गत होणाऱ्या वाटणीपुरती मर्यादित नाहीये. म्हणजे जर कुटुंबातले सदस्य आपापसात सामंजस्याने थेट नोंदणी कार्यालयात जाऊन वाटणीपत्र करत असतील तर त्यांनाही आता कोणतीही नोंदणी फी लागणार नाही. हा एक खूप मोठा बदल आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, वारसा हक्काने मिळालेल्या वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करताना सुद्धा ही शुल्क माफी लागू असणार आहे. यामुळे होतं काय की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जमिनीची वाटणी करणं आता खूपच सोपं होणार आहे. तर मग या नवीन सरकारी आदेशाचा थेट सकारात्मक परिणाम काय आहे याचा अगदी थोडक्यात आढावा घेऊया. तर मग ह्या सगळ्यातून लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे अगदी सोपे आहेत. एक, 20 एप्रिल 2026ला नवीन परिपत्रक आलंय. दुसरा म्हणजे कलम 85 नुसार किंवा आपापसातल्या समजुतीने अगदी वडिलोपार्जित जमिनीची वाटणी करण्यासाठी सुद्धा आता कोणतीही नोंदणी फी लागणार नाही. आणि हेच शासनाचं उद्दिष्ट आहे, जसे की महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव विनायक लवटे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे कायदेशीर प्रक्रिया सोपी झाली आहे आणि शेतकऱ्यांचा आर्थिक भारही कमी झालाय. तर मग आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ह्या निर्णयामुळे जमिनीच्या वाटणीबद्दलच्या चिंता खरोखरच मिटल्या आहेत का?